P1चं षटक असेल, P1च्या षटकामध्ये इथेशी उंचावरनं मारण्याचे बेतात, परंतु सबसेल अपयशी ठरतोय फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 षटक म्हटलं तर नक्कीच कमीत कमी निर्धाव चेंडू खेळावे लागतील या विकी आणि विजय या फलंदाजांना. गोलंदाजीचा विचार करायला नक्कीच कालच्या दिवसामध्ये विवेक या गोलंदाजी सुरेख गोलंदाजी केली होती. आजचा दिवस दोन चेंडू मात्र सुरेख फेकी केले. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव, तर दुसरा चेंडू निर्धाव फेकण्यात यश आलं या गोलंदाजाला. इथे मात्र स्लोअर बुलटॉस मध्ये चेंडू स्ट्रेट डाव केलेला फटका. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा सहजपणे पूर्ण होतात आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र संघाचा धावफलक 2 ने वाढतंय, जाऊन पोहोचते 3च्या घरामध्ये. नक्कीच P1चं षटक म्हटलं तर P1च्या षटकामध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा येणं गरजेचं असतं, परंतु 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूंवरती 3 धावा आलेल्या आहेत. करेली संघ फलंदाजी करतोय. सुंदर फटका. चेंडू जातोय फाईनलीच्या दिशेने. चेंडू केलाय सीमा रेषा पार. येतो A1 क्वालिटीचा बिग 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 ब्रँडेड षटकार डीजे. मध्ये अतिशय हलंद कार्पेट पद्धतीचा फटका. क्षेत्ररक्षक तैनात कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. नक्कीच 50-50 डिसिजन असेल, डिसिजन पेंडिंग असेल. नक्कीच माधव ठाकरे सर उपस्थित आहेत इथेशी. नक्कीच फलंदाज सेफ असेल. नक्कीच युवासेना उपजिल्हा प्रमुख निखिलजी पाटील साहेब यांची उपस्थिती लाभलेले आपण या स्पर्धे ठिकाणी आपलं सहर्ष स्वागत असेल. धाव पलकावरती धावा लागतात त्या 10 धावा. इथे सुंदर शॉर्ट पिच मध्ये चेंडू जातोय वन बाउन्स सीमा रेषा पार. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉल ने घेतले चौकाराची भेट. ठोक डीजे. गाडी येऊ द्या इकडे. एका षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धाव फलकावरती धावा लागतात त्या 14 धावा. एक षटक समाप्ती पदात विवेक गोलंदाजाने 14 धावा खर्च केल्यात. जर काय विकी या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर नक्कीच हेमंतजी गुरव साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. जर या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर या गोलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. हेमंतजी गुरव साहेबांकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. पहिल्या षटकाचा विचार केला नक्कीच पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या विवेक या गोलंदाजाने. दुसरे षटक विकी गुंजाल गोलंदाजी मारूकरती सज्ज. सुंदर मेडुकेट डोळे चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू उचलता फेकतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते आणि एका धावेच्या बरोबरीने मात्र
संघाचा धाव फलक एकने वाढतोय, जाऊन पोहोचते ते 15च्या घरामध्ये. नक्कीच धावफलकावरती धावसंख्येचा विचार करायला तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या त्या विवेक या गोलंदाजाने. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना एक धाव येते धावफलकावरती, धावा आहेत त्या 15. अजूनही जर विचार करतो या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. इथेशी सुंदर चेंडू फेकी केल्या गोलंदाजाने. चेंडू मात्र खेळपट्टीवरती पडून खालीच राहतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. नक्कीच 3 षटकांचा सामना असेल. कमी षटकांचा सामना, कमी षटकांमध्ये निर्धाव चेंडू कमी खेळावे लागतील फलंदाजांना. धाव फलकावरती धावा आहेत त्या 15. सुंदर चेंडू तशी फटका मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि एक धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या 1 ने वाढते आणि जाऊन पोचते ती 16च्या घरामध्ये. नक्कीच वैयक्तिक 3 चेंडूंची पैकी केली गोलंदाज विक्की याने 2 धावा खर्च केल्यात. नक्कीच शेवटच्या 3 चेंडूवरती किती धावा कुठून काढणार विक्की आणि विजय ही करिवली संघाची सलामीची जोडी. सुंदर फटका, चेंडू जातोय फायनलच्या दिशेने, चेंडू गेलाय सीमा रेषा पार. येतोय राज ठाकरे सरांचा इशारा, षटकार डीजे. नक्कीच सुंदर फटका, इथे स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला फटका, क्षेत्ररक्षक तैनात पियुष धनु कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये आणि एकेरी धावेच्या मदतीने मात्र संघाचे धाव फलक 1 ने वाढतोय आणि जाऊन पोहोचते ते 27च्या घरामध्ये. 23च्या घरामध्ये धाव फलक झाले. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल विकी गुंजाल या गोलंदाजाचा. नक्कीच सुरेख गोलंदाजी करतोय गोलंदाज विकी. एक षटकार उगला तर गोलंदाजी मात्र सुरेख पाहायला भेटते आपल्याला, परंतु सलामीची जोडी तोडण्यात मात्र यश येत नाहीये दोन्ही गोलंदाजांना. पंचांचा इशारा येतोय षटक संपण्याचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागतात त्या 12 चेंडू संपल्यानंतर 24 धावा.
पहिलं सत्र चालू असताना तिसरं षटक प्रगती पथावर असताना धाव संख्या झाली ती 25 धावा. एक चेंडूचा खेळ झालेला आहे तिसऱ्या षटकातील. अजूनही स्लॉगरच्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. किती धावांचे डोंगर उभं करणार ते कवरिली संघ देवली संघासमोर. फलंदाज जातोय तो तन्मय. नक्कीच सलामीची जोडीने सुरेख कामगिरी केली होती. 2 षटकांमध्ये 24 धावा कुठून काढल्या होत्या, परंतु पियुष धनवेने विजय याला तंबूचा रस्ता दाखवला. विकी याला तंबूचा रस्ता दाखवला. आता मात्र जातोय तो तन्मय. अतिशय सुंदर चेंडूची फेकी करतोय गोलंदाज पियुष धनवे आणि एक धाव घेण्यात रोखू शकत नाही देवली संघात. तन्मय आणि विजय या फलंदाजांना धाव फलकावरती धाव झाल्या त्या 26 धावा. 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही 4 चेंडूमध्ये किती धावा कुठून काढणार तो करिवली संघ. सुंदर फटका कव्हरची चेंडू चेंडू जातोय सीमा रेषा पार. जल्लोष होतोय रत्नागिरी चिपळूण. जल्लोष होतोय रत्नागिरी चिपळूण. भावा तू मार उचलून उचलून येतोय 6 धाव्यांसाठी षटकार. बत्तीस धावा धाव फलकावरती लागतात. नक्कीच ओलांदा करपेट पदीचा फटका क्षेत्ररक्षित तैनात. कुठलीही चुकी करत नाहीये. एक धाव घेण्यात यश येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु दुसरी धाव मात्र जिवारी लागलेली आहे फलंदाज तन्मय याच्या. तो परत संधी देऊया डीजे मास्टरला. मोठे वेणगाव आयोजित राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेणगाव आयोजित. ठेवलाय आमदार चषक कासना लावलाय लाखाचा बक्षीस. ठेवलाय आमदार चषक कासना लावलाय लाखाचा बक्षीस. आमदार चषक आमदार चषक. धन्यवाद डीजे मास्टर धन्यवाद. नक्कीच मी विनंती करतो कानोर विपक्ष महापोली दोन्ही संघाच्या कर्णधार यायचे आणि नाणेफेक करून घ्यायचे. सुंदर फटका चेंडू गेलाय मिड विकेट सीमा रेषा पार. येतो इथेशी 6 धाव्यांसाठी षटकार. डीजे जेव्हा जेव्हा हातात षटकाराच्या सहाय्याने संघ धावसंख्या झाली ती 39 धावा धाव फलकावरती लागतात. सुरेख फटकेबाजी पाहायला भेटते आपल्याला विकी या फलंदाजाची. नक्कीच सुंदर फटका पुन्हा खोदून काढला या फटक्याला. इथशी मात्र थोडी चुकी करतोय स्ट्राईकचा फलंदाज आणि शेवटचा चेंडू असेल आणि एका धावेच्या मदतीने संघ धावसंख्या 1 ने वाढते जाऊन पोहोचते ती 40च्या घरात. तर नक्कीच येणारे 18 चेंडू विजयासाठी 41 धावसंख्येची गरज. 18 चेंडू आणि 41 धावसंख्येची गरज असेल तर मी कानोर बॉईज विपक्ष महापोली